आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये फरार असलेल्या 5 आरोपींपैकी 4 आरोपींना पकडण्यात पुणे पोलिसांना आता यश आलेलं आहे। हे सगळेच आरोपी जे आहेत ते ज्यावेळी आयुषची हत्या झाली त्यानंतर सगळेच जण फरार झालेले होते आणि त्यानंतर आता या सगळ्यांनाच गुजरातमधून अटक केल्याची माहिती समोर आली आहे। खरं तर ज्यावेळी आयुषची हत्या झाली म्हणजे 5 सप्टेंबर रोजी त्याची हत्या झाली। हत्या झाल्याच्या नंतर लगेचच अंदेकर कुटुंबातले सगळेच सदस्य गायब झालेले होते, फरार झालेले होते। म्हणजे अगदी आजोबा असलेल्या बंडू पासून ते चुलत आजी असलेल्या लक्ष्मी अंदेकरांपर्यंत सगळेच जण या सगळ्यामध्ये फरार झाले आणि फरार असल्यामुळेच खरं तर त्यांच्यावरती संशयाची सुई ही लवकर बळावलेली होती आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आयुषच्या आईनेच मग फिर्यादीमध्ये या सगळ्यांची नावं सुद्धा लिहिली आणि मग त्यानंतर गुन्हे दाखल झाले। या सगळ्यांचा तपासही सुरू झाला। खरं तर यामध्ये बंडू अंदेकर, त्यांची मुलगी वृंदावनी आणि तिची दोन्ही मुलं तुषार आणि स्वराज यांना यापूर्वीच बुलढाण्यातून अटक झालेली होती। मात्र या प्रकरणामधले जे सगळे पुरुष मंडळी आहेत म्हणजे या आयुषचे जे सगळे मामा आहेत, सख्खे मामा आणि चुलत मामा आहेत, हे सगळेच फरार आहेत आणि त्यापैकीच आता या चौघांना पकडण्यात आता पुणे पोलिसांना यश आलं। या सगळ्याची ही जर कारवाई आपण पाहिली तर काल मध्यरात्री 2 ते 2:30च्या सुमारास गुजरातच्या बॉर्डरवरून यांना अटक करण्यात आली आहे। त्यानंतर आज त्यांना ट्रान्झिट रिमांड जो आहे तो तिकडे घेतला जाईल गुजरातमधून आणि त्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास खरं तर पुण्यात आणलं जाणार आहे आणि मग त्यानंतर आजच कदाचित सुट्टीचं कोर्ट जे ते लागू शकत होतं अशा पद्धतीची चर्चा होती, शक्यता वाटत होती। मात्र आता तसं वाटत नाहीये कारण अजून आरोपी पुण्यामध्ये दाखल झालेले नाहीयेत। त्यामुळे पुण्यात जेव्हा हे उशिरा पोहोचतील त्यानंतर मग उद्याच कदाचित या सगळ्यामध्ये कोर्टात या सगळ्यांना हजर केलं जाईल आणि मग कोर्टातली सुनावणी सुद्धा पार पडेल। मात्र या सगळ्यामधली महत्त्वाची गोष्ट अशी की हे आता जे आरोपी सापडलेले आहेत म्हणजे या आधी जे सापडले ते आयुषचे सगळे ब्लड रिलेटिव्ह होते, सख्खे त्याच्या आईचे सख्खे नातेवाईक होते म्हणजे सख्खे वडील किंवा सख्खी बहीण होती, असे सगळे जण होते। मात्र आता जे सापडलेत हे नेमके कोण आहेत याबद्दल सुद्धा अनेकांना शंका आहे। तर आता जे आरोपी सापडलेले आहेत हे सगळेच चुलत आरोपी आहेत म्हणजे या सगळ्या प्रकरणातले। थोडक्यात बंडू अंदेकरांचा जो भाऊ होता, जे नगरसेवक होते उदयकांत अंदेकरांचं हे सगळं कुटुंब आहे म्हणजे त्यांची पत्नी आहे यामध्ये, ज्या स्वतः माजी नगरसेविका आहेत, त्या लक्ष्मी अंदेकर आहेत, त्यांची मुलं आहेत शिवराज आणि शिवम आणि त्याचबरोबर अभिषेक सुद्धा आहे, अभिषेक जो आयुषचा सख्खा मामा आहे। अशा पद्धतीने हे 3 मामा आहेत आणि एक आजी आहे या सगळ्यामध्ये आयुषची, त्यांना आता अटक करण्यात आली आहे। त्यामुळे त्यांच्या तपासातून सुद्धा अनेक महत्त्वाच्या गोष्टी खरं तर समोर येणार आहेत। ज्यावेळी या सगळ्यांची नावं या गुन्ह्यामध्ये आलेली होती त्यानंतर लगेचच हे सगळे गायब झाले, फरार झाले। यामधले असं माहिती मिळते की बंडू अंदेकरांनी असं सांगितलं की आम्ही तर केरळच्या पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेलो होतो। मग ज्यावेळी हे दर्शनाला गेले त्यावेळी ही दोन्ही कुटुंब म्हणजे बंडू अंदेकरांचं कुटुंब आणि उदयकांत अंदेकरांचं कुटुंब ही दोन्ही कुटुंब एकत्र होती का यावरती अजूनही तपास चालू आहे। मग एकत्र देवदर्शन करून मग हे वेगवेगळे झालेत का हा सुद्धा तपासाचाच भाग आहे किंवा मग असंही असू शकतं की हे सगळे 2 गट करून कुठेतरी वेगवेगळ्या दिशेला निघालेले होते। मग त्या अनुषंगाने पहिले 4 जे आहेत ते बुलढाण्यात मिळाले तर दुसरे 4 जे आहेत ते आता गुजरातच्या बॉर्डरवरती सापडलेत। मात्र या सगळ्यामध्ये अजूनही एक महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा या सगळ्यामध्ये सूत्रधार समजला जाणारा आरोपी आहे जो अजूनही अटकेत आलेला नाहीये, ज्याचं नाव आहे कृष्णराज अंदेकर, अर्थातच आयुषचा सख्खा मामा, जो या प्रकरणामधला सगळ्यात मोठा दुवा समजला जातोय, ज्याच्या सांगण्यावरून हे सगळं झालेलं असेल, या सगळ्या कटाचा तो सूत्रधार असेल असं वाटतंय। तो कृष्णराज अंदेकर अजूनही फरार आहे। त्यामुळे कृष्णराजला अजूनही शोधण्यामध्ये पोलिसांना यश का येत नाहीये हा एक खूप मोठा प्रश्न आहे। आणि आता जर बाकीचे सगळेच आरोपी म्हणजे 13 पैकी 12 आरोपी ताब्यात आहेत तर मग केवळ एक आरोपी शोधणं हे पुणे पोलिसांसाठी फारसं काही अवघड नाहीये। पुणे पोलीस गुजरात पर्यंत जाऊन जर इतकी मोठी कारवाई करून आणू शकतात, जे आरोपी गेल्या इतक्या दिवसांपासून जवळपास 8-9 दिवसांपासून हे सगळे आरोपी फरार होते, मात्र तरी सुद्धा त्यांना पकडण्यात जर काल मध्यरात्री यश आलं तर मग हा कृष्णा नेमका कुठे, त्याच्या मुसक्या लवकरात लवकर आवळण्यात याव्यात अशा दृष्टिकोनातून सुद्धा आता पुणे पोलिसांचे प्रयत्न चालू झालेले असणार आहेत आणि या सगळ्या आरोपींच्या चौकशीतून कदाचित त्याच्या पण ठिकाणाबद्दलची माहिती मिळू शकते। त्यामुळे या सगळ्या तपासातून नेमकं काय समोर येतं आणि उद्या जेव्हा या सगळ्या आरोपींना कोर्टात हजर केलं जाईल या सुनावणीत नेमकं काय पार पडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट,
नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.